किती छान टेक्स्चर आलेलं आहे याला तर मला। नमस्कार फ्रेंड, कसे आहात? मजेत ना? मजेतच असले पाहिजे। आज बनवणार आहे मी साबुदाणा। साबुदाण्यासाठी घेतला आहे साबुदाणा, मिरच्या, शेंगदाणे आणि बटाटा कट करून घेतला आहे। तो पाण्यात टाकला आहे कारण की तो लूज पडू नये म्हणून। छान प्रकारे असा धुवून घ्यायचा आहे बटाटा 2-3 पाण्याने स्वच्छ, कारण खूप खराब असतात बटाटे। नंतर मी घेतल्या आहे मिरच्या धुवून घेतल्यात। बघू शकता मी कशी धुती तर। नंतर गॅस चालू केला, मी थोडा वाढवला आणि मिरच्या परतण्यासाठी टाकल्या। प्लेट ठेवून देते, पाणी फेकून दिले। मिरच्या परतून घ्यायच्या छान, खूप जास्त नाही तर अशा थोड्याशा लालसर होऊ द्यायच्या। परतत राहायच्या मिरच्या। गॅस कमी चालतो इकडचा, म्हणून मी इकडचा चालू केला आहे। नंतर कढई तिकडे ठेवली, बंद केला गॅस इकडचा। मिरच्या हलवून घ्यायच्या, छान परतू द्यायच्या मिरच्या। एकदम कमी गॅस ठेवायचा मिरच्या भाजण्यासाठी, जेणेकरून मिरच्या जळणार नाही। नंतर मी घेते शेंगदाणे, निवडून घेते, त्यात काही आहे का बघायचं आहे, कारण शेंगदाण्यामध्ये खडे असतात त्याच्यामुळे ते निवडून घ्यायचे। मिरच्या परतू द्यायच्या छान, हलवत राहायचं, गॅस कमीच ठेवायचा। तुम्ही बघू शकता मिरच्या कशा झाल्या तर। कमी गॅसवरती ठेवायच्या आहे मिरच्या। नंतर मी मिरच्या काढून घेते। मिरच्या परतल्या आहे आता। नंतर घेतलाय बटाटा, तेल टाकायचं, परतू द्यायचा। बटाटा छान परतलेला आहे। नंतर मी टाकते त्याच्यामध्ये मिरच्या काढून घेतल्या होत्या, मिक्सरमध्ये बारीक केल्या होत्या, तर ती मिरची टाकते मी बटाट्यामध्ये। बटाटे छान अगोदर परतून घेतलं तेलामध्ये। नंतर मी ही मिरची त्या बटाट्यामध्ये मिक्स करते, छान हलवून घ्यायचे, मिक्स करायचं व्यवस्थित। नंतर मी साबुदाणा घेतलाय, त्याच्यामध्ये टाकते। साबुदाणा छान प्रकारे हलवून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये टाकून कढई पॅक पकडायची, जेणेकरून हलणार नाही हलवायच्या वेळी। साबुदाणा हलवायचा आहे छान प्रकारे। त्यानंतर मी घेतलाय कूट टाकते साबुदाण्यामध्ये। परत हलवून घ्यायचा साबुदाणा, छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे कूट त्याच्यामध्ये। हलवत राहायचा, साबुदाणा होऊ द्यायचा। त्याच्यानंतर मी मीठ घेतले, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये। चवीसाठी मीठ टाकायचं आहे। मी मसाल्याच्या डब्यातून मीठ घेतले। तुम्ही म्हणाल उपवासाच्या दिवशी मसाल्याच्या डब्यातून मीठ घेतले, तर मी उपवासासाठी साबुदाणा नव्हता केला, जस्ट फक्त खायचं होतं असं म्हणून मी मसाल्याच्या डब्यातनं मीठ घेतलं। पण तुम्हाला उपवास असेल तर तुम्ही चांगलं मीठ वापरायचे आणि झाकण ठेवायचं। वाफेत होतो साबुदाणा छान प्रकारे, थोडं झाकण काढायचं, हलवायचा, नरम होतो मग साबुदाणा।
तुम्ही बघू शकता मुलगी पण साबुदाणा मागत होती, तिला पण खायचा होता. ती माझा पदर धरत होती. आई साबुदाणा मोकळा मोकळा झालेला आहे. प्लेटीत घेते मी. छान असा टेक्स्चर आलेला आहे साबुदाण्याला. त्याच्यामध्ये मी आता दही घेणार आहे. घट्ट दही आहे, तुम्ही बघू शकता. दही आणि साबुदाणा तुम्ही ट्राय करा. आवडला असेल माझी रेसिपी तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्कीच. धन्यवाद.